सुस्वागतम. मलुदेवी गजनृत्य व ओविकार मंडळ गोरपडी तालुका कवठेमंकाळ जिल्हा सांगली 5 ऑक्टोबर 1991 रोजी दिल्ली येथे राष्ट्रपती समोर लोककलेचे सादरीकरण झाले. शाहीर शास्त्री महाराज श्रीमंत सिद्धा पुजारी व सहकारी आता सादर करीत आहे ज्ञानेश्वर माऊलीचे जन्म आख्यान धनगरी ओवीतून. 1275 सालाला ऑगस्ट महिन्याला 22 तारखेला ज्ञानेश्वर महाराज आला होता जन्माला. अगदी रात्री 12ला असा त्याच्या पोटपाट ज्ञानेश्वर सोपान जन्माला आला. त्याच्या पोटपाट मुक्ताबाई जन्मली. आणि मग तुला अशी 4 बाळ जन्माला 4 बाळ बघा. सदाशिवाचा अवतार सदाशिवाचा अवतार. म्हणून सागर देवाचे डोंगरच्या काशीचे सुंभरान मंडल सुंभरान मंडल सुंभरान मंडल सुंभरान मंडल सुंभरान कुणाल सुंभरान कुणाल सुंभरान कुणाच सुंभरान कुणाच तर्या मातच जंगराया पित्याच जयानी कुमाच विरावनर शिवाच वामन देवाच सगळ्या परशुरामाच श्री रामाच आठवे श्री कृष्णाच बोध देवाच पुंडरीच्या प्रभोच केली स्वामीच सब साधू संताच पयानी पित्याच जन्म दिल्या दोघाच या दिल्या गुरुच कुळ माझ्या स्वामीच माझ्या आईच माझ्या आईच पंढरीच्या धन्याच मारुती या रायाच मारुती या रायाच मारुती या रायाच तयानी पित्याच भंजयानी पित्याच तयानी पित्याच मातयानी पित्याच वंदन वंदन करून वंदन वंदन करून सुरुवात गायाला सुरुवात गायाला सुरुवात गायाला सुरुवात गायाला पे
या पोटाला इटले या पंतव इटले या पंतव एक बाबा मुलेगा एक बाबा मुलेगा तुला याला लागेला पर्या या बाबाला बाबा बाबा म्हणत बाबा बाबा म्हणत तीर्थयात्रा करण्याला तीर्थयात्रा करण्याला परवानगी देवावगा परवानगी देवावगा बाबा मी तीर्थयात्रा करण्याला जाणार मला परवानगी दिली पाहिजे बरी का असं म्हणून लागला होता मथुर बोलायला वडिलाची परवानगी घ्यायला आणि इटल पंत निघून ना आणि काय करायला काय करायला निघून या चालेला चालेला मार्गाला लागेला लागेला निघून या चालेला चालेला मार्गाला लागेला लागेला जबगा वेळेला वेळेला जबगा टाइमाला टाइमाला फिरते यात्रा करत हिंडते या फिरता कुठे आला निघून कुठे आला निघून आळंदी गावाला एका आळंदी गावाला या पार्याला सकाळच्या या पार्याला आळंदी मध्ये यायला आंघोळी इंद्रायणीत करायला सकाळच्या पार्याला आणि मथुरा आंघोळी सवळा करून काय लागला होता मथुर करायला समाधी लावून बसायला नगरीतील लोक पानवंच पाणी घेऊन जात येत असताना मात्र ह्याचं त्यांचे पुंज रूप बघायला आणि समाधी लावायला अशी समाधी लावल्या बरकीला मथुर प्रकार काय लागला होता घडाईला आणि लोक लागली एकमेकाला सांगायला तेव्हा नगरीत वार्ता पसरली कोण योगी आलाय बालयोगी म्हणून शिना मथुर बाबा लागले होते लोक एकामेकाला मथुर बोलायला आणि बोलत असताना काही झालेला असायला सिद्ध पंत ब्राह्मणानं काय केलं त्या योग्याला म्हणलं आमच्या घरी आज मुक्कामला यायला पाहिजे असं म्हणून लागला होता तो मथुर सांगायला विठ्ठल पंताला विठ्ठल पंताला घेऊन गेला या घेऊन गेला या आपल्या वाड्याला आपल्या वाड्याला आपल्या वाड्याला आपल्या वाड्याला स्वतः घेऊन जायला आणि स्वतः मात्र जेवण खाणं होया संध्याकाळ वेळेला निद्रासन झालेला आणि मथुर बाबा निद्रासन झाल्यावर प्रकार काय लागला घडायला सिद्धोपंत ब्राह्मणाच्या स्वप्नात रात्री बाहेर आला आणि मथुर काय घेऊयाला देव माझा गाविठ देव माझा गाविठ स्वप्नात सांगाई लागे
पडलेलं नाही, स्वतः सिद्धपंत ब्राह्मणाला भगवंत लागला होता बोलायला. अगदी स्वप्नामध्ये जाऊन शिना लागला होता मथुर काही बोलायला. तुझी एकुलती एक मुलगी आहे, ह्या बाह्ययोग्याला देऊन टाक, ह्या बाह्ययोग्याला. म्हणून शिना मथुर लागला होता स्वप्नामध्ये सगळं सांगायला. हा आणि स्वतः असं झाल्याबरोबर दिन मानव व्हायला प्रकार काय लागला होता घडायला. आणि ब्राह्मण लागला होता बोलायला. काय म्हणायला विठ्ठले जया पंताला बाबा, विठ्ठले जया, विठ्ठले जया पंताला बाबा, विठ्ठले जया. मला याला लागेल बाबा सांगायला या, मला याला लागेल बाबा सांगायला या. स्वप्न मेला पडेला, स्वप्न मेला पडेला. माझी मेघ मुले गया, माझी मेघ मुले गया. रुक्मिणा बाई वे, रुक्मिणा बाई वे. माझी मुलगी रुक्मिणा तुम्ही करून घ्या असं देवानं सांगितलं. असं म्हणून लागला सकाळच्या पाह्याला बोलायला. पंत बोलत होता देवा मी घेऊन तिथे आता करायचं चाललोय आणि हे काय माझ्या महाग. म्हणून शिना लागला होता विचार मथुर करायला. देवा विठ्ठल पंत म्हणतोय मला देवानं सांगितल्याशिवाय मी कधी का मान्य करणार नाही. म्हणून शिना बाबा लागला होता काय करायला. देवा तुमचं खरं धरणार नाही, मला देवानं सांगाय पाहिजे. आणि मला सकट सांगितल्यावर मी खरं धरेन. मी चाललोय मात्र तीर्थला आणि हे काय माझ्या महाग भगवंता. म्हणून शिना लागला होता काय करायला. काही केलं देवराया, काही केलं देवराया. विचार करुईना मुकाम राहीला वेला, मुकाम राहीला. मुकाम राहीला वेला, मुकाम राहीला, मुकाम राहीला वेला, मुकाम राहीला. पवनाच्या वाड्याला, पवनाच्या वाड्याला, आनंदी या गावाला, आनंदी या गावाला. रात्रीच्या भराला बाबा, रात्रीच्या
आजावर आला विठ्ठले या पंताला बाबा विठ्ठले या पंताला सपने बाबा पडेले का सपने बाबा पडेले का सावेळा या हरी किव सावेळा या हरी किव सपनात आला या सपनात आला या सुन बाबा पडेले सुन बाबा पडेला विठ्ठले या पंताला वे विठ्ठले या पंताला वे बोलाई लागेला लागेला वे सांगायला लागेला लागेला मनाची मुले वे करून त्या घेवाव घेवाव या पंताला पेताला खरे वाटले जीवाला जीवाला सकाळच्या पाऱ्याला पाऱ्याला गा स्त्रिया उयाला उयाला उदे हुयाला हुयाला गा विठ्ठल या पंताला पेताला खरं वाटलं विठ्ठल पंताला आणि माझ्या स्वप्नात देवानं मला सांगितलं सांगितलंय म्हणल्या बरकीला परकर काय हुयाला देवा स्वतः मात्र त्या शुद्धपंत ब्राह्मणाने काय केले काय करायला दुसऱ्या दिवसाला काय आणि बर का अरे केळी खांबरवून का केळी खांबरवण केळी खांबरवून मांडव गवले घालून मांडव गवले घालून ठरले आल्या नियमानं ठरले आल्या नियमाला वे ठरले आल्या नियमाला विठ्ठल या पंताचं वे विठ्ठल या पंताचं रुके मीना बाईचं वे रुके मीना बाईचं लग्ने बाबा लावेले वे लग्ने बाबा लावेले वे आशा बाबा वेळे लागा एवढ्या बाबा टाइमा लागा आई आले घडून बाबा आई आले घडून तीर्थयात्रा राहिली इकडं आपलं गाव राहिलं स्वतः मात्र घर जावाय होयाला कधी ह्या आळंदी गावाला घर जावाय मथुर होयाला आणि स्वतः लागला होता तिथं दिवस काढायला आणि दिवसांदिवस महिन्यान महिन्या लागलो तू होयाला आणि मात्र रोज काय म्हणत होता आपल्या राणीला काय म्हणायला राणी हो मी संदेश घेऊन जाऊ का असा लागला होता मथुर आपल्या राणीला बोलायला राणी म्हणणार कारभारी आपलं लग्न झालंय नको बरे का असं कसं जात आता असं करता करता रोज असा म्हणायचा एक दिवसाला काय होईल एका दिवसाला म्हणला म्हणाने मी रुक्मिणा मी जातो संन्यास घेऊन ना असं म्हटल्यावर किला रुक्मिणा लागली होती काय रोजच म्हणतोय म्हणली जाते तर जावा म्हणल्या बरोबर काय करायला अरे विठ्ठल या पंताला विठ्ठल या पंताला आनंद झाला जीवाला आनंद झाला जीवाला केला बाबा निघून केला बाबा निघून आम दूर
दूर पल्याला राम दूर पल्याला काशी बाबा चित्राला काशी बाबा चित्राला गेला बाबा निघून गेला बाबा निघून या जवळ गोवा याच्या जवळ देवा धर्म जर करीत गेला काशी खंडाला अगदी काशी खंडाला जाऊन मथुर काय लागला होता मथुर कराहीला रामानंद स्वामीजी आश्रमात जायला बहुत शिष्य मंडळी होती त्या जायला अगदी जाऊन शिना मथुर बाबा देवा हो. मला दीक्षा घ्यायची आहे बरी का असा म्हणून शिना लागला मथुर इटल पंत त्यांना मोलाईला अरे बाबा तुझं नाव काय आहे सांग आम्हाला काय सांगितलं असायला ना बाबा माझं नाव चैतन्य स्वामी आहे म्हणायला दीक्षा द्यायला खरं वाटलं रामानंद स्वामीला रामानंद स्वामींना दीक्षा दिल्यावर मथुर बरी का काय लागला करायला विठ्ठल पंत मोहर बाबा त्या जाग्याला राहिला त्या आश्रमाला संन्यास घेऊन माग काय झाले या काय होईल अरे रुक्मिणा बाई वे रुक्मिणा बाई सगळ्याला या सांगून सगळ्याला या सांगून पुढे काही लागेल्या पुढे काही लागेल्या विठ्ठले या पंताला विठ्ठले या पंताला बाबा वेळेला एवढे बाबा टायमाला दादा वेळेला एवढे बाबा टायमाला ब्राह्मणांनी सगळ्या सायकली कुणी काय घेतलं कुणी घोडे घेतलं आणि घेऊन शिना विठ्ठल पंताला लागले होड काय कुठं गावना म्हणून शिना काय बेपत्ता झाला अगदी कोढ पडलं होतं मथुर कुणाला त्या रुक्मिणी माताने काय केले काय करायला हा नित्यनेम काय चालवलेला अगदी नित्यचा नियम सकाळ पहाटे उठाई देव पूजा करायची तुळशीला पाणी घालायचं अरे पिंपे गावाच्या या झाडाला पिंपे गावाच्या या झाडाला या गावती या मारेत इकडे गावती या घालेत या गावती या मारेत इकडे गावती या घालेत माग काही झालं या माग काही झालं चांगली माझ्या जिल्ह्यात चांगली माझ्या जिल्ह्यात कुठे गाव तालुका कुठे गाव तालुका तालुक्याच्या बाजूला तालुक्याच्या बाजूला निमजे या गावाला निमजे या गावाला उमेश या नावाला उमेश या नावाला बाबा वेळेला घोरपेडी गावाला घोरपेडी गावाला ज्ञानेश्वर नावाचा दोघांनी या मिळून दोघांनी या मिळाला पाचशे एक रुपया पाचशे एक रुपया पाचशे एक रुपया पाचशे एक रुपया लावलं माझ्या डोलाला लावलं माझ्या डोलाला आभारी आभारी तुम्हाला रे आभारी आभारी तुम्हाला रे आभारी आभारी तुम्हाला रे आभारी आभारी तुम्हाला रे लावल्या कथे लावल्या कथे लावल्या
ही रुक्मिणा माता पिपळाच्या झाडाला फेऱ्या रोज मारणार. अगदी नीतीच्या नियमानं कधी खंड पडू देणार नाही. रोजच्या रोज फेऱ्या पिपळाच्या झाडाला मारायला. रामानंद स्वामी मात्र ही गुरु या विठ्ठल पंथाचा गुरु तीर्थयात्रा करत निघाला होता. हा किती मथुर लागला होता शिष्याशीला सांगायला, मी जरा तीर्थयात्रा करून येतो म्हणून सांगायला. रामानंद स्वामी निघून कुठे यायला. हा कधी फिरत फिरत गावाड गाव करत आला होता. कोणच्या गावाला. आळंदीच्या या गावाला याला. आळंदीच्या या गावाला याला. गावाला लायवे पावले. गावाला लायवे. 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 रामानंद स्वामी तिथे यायला तेवढ्या वेळेत रुक्मिणा माताच्या 1.25 लाख प्रदक्षिणा पूर्ण झाल्या होत्या. अगदी मथुर त्या टायमाला मथुर जायला रामानंद स्वामी मथुर या आळंदी शहराला. आणि रुक्मिणा मातनं बघायला. आणि बघितल्या बरकीला या गोसाव्याची बघा काय व्हायला लागली होती पाया पडायला. लागली होती पाया पडायला आणि लागली होती मथुर काय करायला. दर्शन घेतल्यावर रामानंद स्वामी बोलतो रुक्मिणाला, काय म्हणायला मथुर त्या अष्टपुत्र सौभाग्य अशी म्हणून लागला होता सांगायला. एवढं बोलल्या बरोबर अगदी मथुर रुक्मिणा मातेनं काय केलं होतं रामानंद स्वामीला मथुर बिरिका. अरे वाईट वाटी जीवाला वे. आले पाणी डोळ्याला वे. आई करू देवाला वे. घर में माझ्या गतीला वे. आये करू देवाला वे. घर में माझ्या गतीला वे. पुढे भी पडले कुणाला वे. पुढे भी पडले कुणाला वे. रामानंद स्वामीला स्वामी लागा. रामानंद स्वामीला स्वामीला. हो तेव्हा हा काय रडायला लागली आज बाय तू. असं लागले रडायला. काय झाले तुला सांग. मला लागला होता मथुर रामानंद स्वामी महाराज हो माझा पती संन्यास घेऊन कुठे गेला. आणि तुम्ही तर अष्टपुत्री सौभाग्य म्हणायला लागला. 12 वर्ष होऊन गेली. अगदी म्हणून सांगितल्या आणि मी अष्टपुत्र कशी होणार. म्हणून शिरा लागली होती त्या रामानंद स्वामीला मथुर बोलायला. विचार केला म्हणाला गोष्ट आली बाबा तुझा बायक नवरा कसला आहे त्याचं वर्णन सांग मला. अगदी वर्णन सांग म्हणल्या बरकीला मथुर रुक्मिणा माता काय लागली होती त्या रामानंद स्वामीला बोलायला. स्वतः हा असा चेहरा आहे म्हणली. आणि माझ्या पतीची खून काय आहे. अगदी मथुर त्याच्या उजव्या मथुर दंडावर मथुर तिळ आहे म्हणून सांगायला. रामानंद स्वामीची यात्रा बंद केली. आपला अष्टपुत्र सौभाग्य आशीर्वाद दिलाय. तिचा पती कोण असावा तर आपल्यात आलेला तोच असावा. म्हणून शिना रामानंद स्वामीने विचार करून शिना महागारिया फिरला. महागारिया फिरला. कुठे गेला निघुना. कुठे गेला निघुना. काशी बाबा खंडाला. काशी बाबा
त्याया जाऊन निघून त्याया जाऊन परत गेला काशी खंडाला आपला शब्द गेलाय तिचा पती तेच असला पाहिजे म्हणून शिना म्हणून शिना जायला मथुर बाबा त्या काशी तीर्थाला जाऊन शिना रामानंद स्वामीला बोलून गेला तो खोटी दीक्षा घेतली आज म्हटला तुझं खरं नाव सांग अगदी मथुर ना इलाज झाला खरोखर म्हणून शिना मी माझं नाव काय हेच आहे म्हणून सांगायला विठ्ठल पंत म्हणल्याबरोबर बाबा रे तू जा आणि तो परत जायचं माघारी तुझ्या वंशाला मुलं होणार आहे ती असा म्हणून शिना रामानंद स्वामी लागला होता त्या विठ्ठल पंताला बोलायला संसार सुखाचा कर्जा अरे म्हणून सांगायला कारण का तर देवांचा जर अवतार व्हायचा असेल तर पुण्याला लागते त्याशिवाय देव पोटाला येत नसते ती पहिलंच आहे हो ह्या विठ्ठल पंताची आणि रुक्मिणी माताची फार पुण्य होती म्हणून शिना मथुर बाबा प्रकार काय होयाला हा या विठ्ठल पंताला परत संसारात लावायला अगदी जा तुझ्या घरला आणि तुझा तू संसार बायका पोरात कर्जा म्हणून सांगायला दोघी बहिणी सवती झाल्या दोघी बहिणी सवती झाल्या बाबांच्या निघायला वगैरे बाबांच्या निघायला बहिणी तिसरी लेक दोघी बहिणी तिसरी लेक तिघीचा नवरा योग्य वयावे तिघीचा नवरा योग्य तिघीचा नवरा योग्य वयावे तिघीचा नवरा योग्य तिच्या पोटी कन्या झाली दिव देशांत रागेल दिव देशांत रागेल देशांत रागेल दिव देशांत रागेल ऐका मुलाचे बोलन अन बायकून विर्याची कोण बायकून विर्याची कोण बायकून विर्याची कोण बायकून विर्याची कोण तुका म्हणेवर नौकाय अन बायकून विर्याची आई बायकून विर्याची आई विर्याची आई बायकून विर्याची आई नावे लाल्या कुतला नावे लाल्या कुतला आले दिया गावाला आले दिया गावाला हो विठ्ठल पण सांगितल्याने आम्हाला परत आनंदीला यायला आणि मग तू गेल्यावर बाबा हे सुखाचा संसार चाललेला अगदी त्या टायमाला मथुर सुखाचा संसार लागला होता होयाला मोरे काय लागले होते घडाईला आणि सर्व मग विचार केला म्हणाला आपण इथं राहायचं ना आपण जायचं आपल्या नगरीला म्हणून शिना विठ्ठल पंत आणि रुक्मिणी बाबा काय करायला चालेली निघून चालेली निघून बघा चालेली निघून चालेली निघून बघा चालेली निघून चालेली निघून बघा चालेली निघून
चालली निघून बघ चालली निघून विठ्ठल पण काय म्हणतो दा काय म्हणायला तीर्थयात्रेला म्हणून आलोया तीर्थयात्रेला आलोया ना आता लगीन करून जायच घरला कसं म्हणून शिरा काय केलेलं असायला विठ्ठल पण म्हणतो राणीला नको जायला मला नाव ठेवतील माझा आई वडील म्हणून शिना राहाव्या इथंच मग काय म्हणते रुक्मिणा याड लागली का खोळ लागली तुम्हाला आणि मथुरवरी का देवा हो कारभारी डोकं फिरले या तुमचं डोकं फिरले या बोलाई लागली रे बाबा सांगाई लागल्या 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 दोघजण मिळून दोघजण जमुना कुठे गेले निघून कुठे गेली निघून कुठे गेली निघून कुठे गेली निघून गोदावरी काठाला गोदावरी काठाला आपे मेघ गावाला आपे मेघ गावाला आपे मेघ गावाला आपे मेघ गावाला हो आपे गावाला जायला आपल्या घरवाड्याला लागली होती संसार करायला आगरी जाऊन लागली होती संसार करायला मथुर बाबा काय प्रकार होयाला देवा हा स्वतः ह्या रुक्मिणा मातला आणि मथुर बाबा काय दिवसाला गर्भ राहीला पोटाला गर्भ राहीला पोटाला राहीला पोटाला गर्भ राहीला पोटाला नव महिने सरल नव महिने सरला हो देवा पहिला मुलगा मात्र गर्भ राहिला 9 महिना 9 दिवस होयाला आणि ते रुक्मिणा माता परसूत लागली होती होयाला परसूद झाली त्या वेळेला आणि कोण आलं जन्माला सदाशिवाचा अवतार स्वतः निवृत्तीनाथ जन्माला यायला आणि पहिल्यांदा मथुर निवृत्तीनाथ जन्माला आलेला जायला पुढे काही दिवसानं 1 वर्षानं आणि गर्भ राहिला रुक्मिणा मातेला 9 महिने 9 दिवस जसा राहिला आणि दुसरा मथुर गर्भ मथुर झालेला असाहीला आणि मात्र मुलगा कोणचा होला चौयाला देवा 1275 साला आला न 1275 साला आला आगळचे बाबा या महिन्याला आगळचे बाबा या महिन्याला आगळचे बाबा या महिन्याला 22 मेघ या तारखेला 22 या तारखेला 22 या तारखेला रात्रीच्या 12ला बाबा रात्रीच्या 12ला आले आले जन्माला बाबा आले आले जन्माला आले आले जन्माला बाबा आले आले जन्माला 1275 सालाला ऑगस्ट महिन्याला 22 तारखेला ज्ञानेश्वर महाराज आला होता जन्माला आगरी रात्री 12ला असा त्याच्या पाठोपाठ ज्ञानेश्वर
सोपान जन्माला आला त्याच्या पोटपोट मुक्ताबाई जन्मली आणि मग तुला अशी 4 बाळ जन्माला 4 बाळ बघा सदाशिवाचा अवतार सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार व स्वामी निवृत्ती दातार महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार माझा या ज्ञानेश्वर वसका माझा या ज्ञानेश्वर ब्रह्माने तो झाला ब्रह्मा सोपाने तो झाला आनंद वर्तला फक्त आनंद वर्तला आदिशक्ती मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई दासी जणी लागे पाय दासी जणी लागे पाय जणी लागे पाय दासी जणी लागे पाय सांगली आज जाता सांगली आज जाता कवठे गावे तालुका कवठे गावे तालुका तालुक्या बाजूला एवढ्या तालुक्या बाजूला निमज गावाला याव निमज गावाला उमेश या नावाला उमेश या नावाला तुळशी 1 रुपया बहुमान केला तुळशी 1 रुपया बहुमान केला तेजा संग इटा तेजा संग इटा तेजा संग इटा तेजा संग इटा गोडपडी गावाईला वेला गोडपडी गावाईला गोडपडी गावाईला वेला गोडपडी गावाईला श्रीमंत या नावाला श्रीमंत या नावाला मोत्याजी का मेळवा भगता तेरे संभाळवा वेट तालुक्यात वाई कोरपेडी माझे गाव आणि या गाणे गातो वसी मन पुजारी माझे नाव या गाणे गातो वसी मन पुजारी माझे नाव बापू हाई जुडी
माझो आई डोलाला धम धम प्रमाणे प्रमाणे गा धम धम प्रमाणे प्रमाणे भारी दे तू चारून पै बाबा पाहुण्याला माझ्या जोडीदाराला माझ्या जोडीदाराला स्मृती माझ्या सोंगाडीवर नवऱ्या माझा दिमाड्यावर मारे थाप झाडून डोले सोडून उठा